जय श्री राधाकृष्ण. संगीताच किचनमध्ये आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मी आज बनवणार आहे सिमला मिरचीची भजी बनवणार आहे. तर त्यासाठी मी सिमला मिरची घेतलेली आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे. आपल्याला हिरवी मिरचीची पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला सिमला मिरची कट करून घ्यायची आहे. तसे सिमला मिरची तर आपली कट करून झालेली आहे. बाउलमध्ये 4 चम्मच मी चणापीठ घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपलं चवीपुरता 1 चम्मच मीठ टाकून घेतलेला आहे आणि अर्धा चम्मच जिरं टाकलेलं आहे आणि मिरचीची आपल्या हिरवी मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे आणि चिमूटभर असं आपलं खायचा सोडा घालून घेतलेला आहे. आणि आता हे सगळं आपला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आपल्याला. जसं लागेल तसंच पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे. चला तर याच्यामध्ये आपण जे कट केलेले सिमला मिरची आहे ती टाकून घेऊया. आमच्याकडे तर हा नाश्त्याचा प्रकार आहे. कढईमधलं तेलही गरम झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये आपण ही भजी करून घेऊया. गरमागरम ही भजी खूप छान लागते खायला. आणि सिमला मिरची आपण कट करून घेतलेली आहे, त्याचा शेपही फ्लावरसारखा आहे. त्याच्या मुलांना ही भजी खूप आवडेल खायला. तुम्ही कधी करून बघा, छान लागते. एक बाजू तर तळून झालेली आहे, आता पलटी करून घेऊया आपण. गरम गरम भजी खायला खूप छान क्रिस्पी लागतात. छान कलरही आलेला आहे आपल्या भजीला, पाहू शकता तुम्ही. तळून तर झालेली आहेत आपली भजी. आता उरलेली सिमला मिरचीची ही आपण भजी करून घेणार आहोत. आपली भजी तर तळून झालेली आहे. शेजवान चटणी सोबतही खाऊ शकतो, तशी खूप छान लागतात भजी. रेसिपी जर माझी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.